जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. तर अ, आज 25 डिसेंबर आहे आणि मी रात्री व्हिडिओ करत आहे. तर व्हिडिओ करण्याचं कारण हेच की मला ह्या व्हिडिओद्वारे काहीतरी तुम्हाला माहिती द्यायची होती. मनुस्मृती पुस्तकाबद्दल माहिती द्यायची होती. आज 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांनी हे विषारी ग्रंथ म्हणजे हे मनुस्मृती पुस्तक का जाळलं होतं, तर त्याचीच मला माहिती द्यायची होती या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समाजामध्ये काय गोष्टी योग्य आहेत, काय अयोग्य आहे हे तुम्हाला कळणार. तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला बाबासाहेब कळाले असेल तर नक्की तुम्हाला समजणार. तर आजच्या दिवशी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे ह्या मनुस्मृतीचं दहन केलं होतं. तर तुम्ही म्हणणार, बाबासाहेबांना पुस्तकांची एवढी आवड, बाबासाहेबांच्या अख्खं आयुष्यच पुस्तकामध्ये गेलं, वाचण्यात गेलं, लिहिण्यात गेलं, मग बाबासाहेबांनी पुस्तक का जाळलं असेल बरं? तर हेच कारण होतं की अशा ज्याला आपण विषारी ग्रंथ सुद्धा म्हणणार, कारण की जे पुस्तक जर समाजामध्ये जातीभेद निर्माण करत असेल, विषमता निर्माण करत असेल, स्वतंत्रता देत नसेल प्रत्येकाला जगण्याची, स्त्रियांना त्यांचे स्वतंत्र आयुष्य नसेल, त्यांना फक्त एका रूढी परंपरांमध्ये अडकून ठेवलेलं असेल, तर ते पुस्तक फक्त आणि फक्त हानिकारक असतं, समाजासाठी जे विष पेरणारं असतं. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी त्या पुस्तकाचं दहन केलं होतं. तर त्या पुस्तकामध्ये असं होतं की फक्त आणि फक्त जातीवाद, जातीभेद, स्त्रियांवर लाभलेली प्रथा, रूढी परंपरा, अस्पृ अस्पृश्यतेला दुय्यम स्थान, असे अन्यायकारक घटक त्या अ, पुस्तकामध्ये होतं. त्याच्यामध्ये समानता नव्हती, बंधुता नव्हतं, प्रेम नव्हतं. ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त विनाशकारक घटक होते. आणि ते पुस्तक बाबासाहेबांनी वाचून, त्याला समजून त्याचं दहन केलं. की हे जर पुस्तक मी आज दहन केलं नाही, तर हे विषारी पुस्तक आज सगळ्यांना त्रासदायक ठरेल, जे की अजूनसुद्धा जातीवाद चालू आहे. बाबासाहेबांनी ज्या काही गोष्टी केल्या आहे, त्या समाजाच्या हितासाठी केल्या होत्या. समाजाला समानता भेटावी, प्रत्येक लोकांना स्वातंत्र्य भेटावं, जगण्याचं, बोलण्याचं, राहण्याचं स्वातंत्र्य मिळावं, म्हणून बाबासाहेबांनी ते पुस्तक जाळलं होतं. कारण त्या पुस्तकामध्ये स्वातंत्र्य, बंधुता, समानता, समता काहीच नव्हतं. फक्त आणि फक्त परंपरा होत्या, रूढी परंपरा, जातीभेद ह्याच होत्या गोष्टी. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये उच्च दर्जाच्या लोकांना स्थान होतं, खालच्या दर्जाच्या लोकांना स्थान नव्हतं, दुय्यम स्थान होतं. इतके घटक होते. त्याच्यामध्ये श्लोक होते स्त्रियांसाठी, की स्त्रियांनी फक्त आणि फक्त घरातच राहायला हवं, नवऱ्याचं ऐकायला हवं, नवऱ्यानंतर मुलांचं ऐकायला हवं, तिला स्वतःचं जगण्याचं स्वातंत्र्यच नव्हतं. जे नवरा सांगेल नवरा सांगेल तेवढंच तिचं जीवन होतं, तिला स्वतंत्र कुठेच नव्हतं. अशा परंपरा होत्या. त्या परंपरांमध्येच फक्त स्त्रियांनी राहाव्या अशा त्याच्यामध्ये काही श्लोक होते. त्याच्यामुळेच बाबासाहेबांनी हे पुस्तक जाळण्याचा निर्णय घेतला होता. आज बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. बाबासाहेबांनी स्त्रियांना हिंदू कोडविलमध्ये प्रत्येक गोष्टींचे हक्क, अधिकार दिले. आज स्त्रिया अशा अवस्थेत जगतायत की आज ते स्वतःच्या पायावर उभ्या आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदे लावून ती स्वतः बाहेर जाऊन काम करू शकतात, स्वतःचं आयुष्य घडवू शकताय, शिक्षण घेऊ शकताय. आज बाबासाहेबांच्या संविधानाने ह्या गोष्टी आपल्याला दिल्या. आणि त्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये, मनुस्मृती पुस्तकामध्ये फक्त आणि फक्त बाईला घरातच राहावं आणि सगळ्यांचं ऐकावं, परंपरा, रूढी परंपराला स्थान द्यावं, एवढंच होतं. खूप घेण्यासारखं आहे, खूप प्रेरणादायी आहे बाबासाहेब. तर समजा, त्यांना वाचायची गरज आहे. जय भीम, जय शिवराय.